नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे येथून चिरगोप्पा कर्नाटक येथे जाणारी पारंपरिक पायदिंडी आज भक्तिमय वातावरणात रवाना झाली. लिंगायत गवळी समाजाच्या वतीने आयोजित या दिंडीत समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अध्यक्ष भुराजी आप्पा दहीहंडे यांच्या उपस्थितीत दिंडीला शुभारंभ करण्यात आला. परमपूज्य सिद्धाजी आप्पा देवश्री यांच्या दर्शनासाठी निघालेली ही दिंडी श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देत चिरगोप्पाकडे मार्गस्थ झाली आहे. बाळ ब्रह्मचारी सिद्धाजी आप्पा हे आमच्या दिंडीला हे 26 वर्ष चालू आहे. धुळं तर चिडगोप्यापर्यंत ही आमची 26 वर्षापासून दिंडी चालत आहे. आणि आपल्या धुळे जिल्ह्यातून जे माझे वीरशैव लिंगायत धर्माचे जेवढे माझे भाऊ बंध जेवढे असतील श्रेष्ठ मान्यवर एवढ्यांच्या समध्यांच्या हातभायाने ही आमची दिंडी आज 26 वर्षी मार्गे लागू राहिली. आणि आता 26 वर्षामध्ये आमचे दिंडी चालक सवगावचे राजू केरूआप्पा बारशे आम्ही ह्या वर्षी त्या मुलाच्या हवाली केलेली आहे. आणि 26 वर्षापर्यंत आम्ही कचरूआप्पा आणि भट्टूआप्पा यांनी दिंडीचा कारभार चालवला. त्याच्यामध्ये आमचे चालक भुरेआप्पा हे आणि भागवताप्पा सखाराम बापू हे आमची जी काही ज्येष्ठ मंडळी होती 26 वर्षापासून यांचा समध्यांचा आमच्या लिंगायत धर्मांचा सर्वांचं सहकार्य आहे. धुळ्यापासून चाळीसगावपर्यंत तर चिवलीगोप्यापर्यंत आम्हाला हे सगळं सहकार्य करतात आणि आमची दिंडी पोच करायला येतात. जय शिदाजी. वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य श्री सिद्धाजी आप्पा देवर्षी यांची दिंडी माता महाकालीपासून सालाबाजारप्रमाणे निघली आहे. तरी या दिंडीला पंचक्रोशीतून शेकडो नागरिक उत्साहाने हजर राहतात. ही दिंडी हळूहळू जसजशी गावाला जाते तसतसे लोक आमचे गवळी समाजाचे लोक वाढत जातात. धुळे ते चिडगोप्पा धुळे ते चिडगोप्पा हा 40 दिवसाचा प्रवास आहे. त्यामध्ये लोकांना फार श्रमाने जावं लागतं. ऊन पाऊस सर्व सहन करून या दिंडीत सहभागी होतात. तरी या आमच्या दिंडीमध्ये सहभागी होणारे सवगावचे जे ज्येष्ठ मंडळी यावेळेस जास्त आहे. तसेच भागवत शेठ नागापुरे, सखाराम बापू गवळी, कचरूआप्पा नागापुरे, बाप्पा वारके, संजय दहीहंडे आणि इतर काही जी मंडळी हे मोठ्या उत्साहाने भाग घेतात. तरी या सर्व समाजाचे मी हार्दिक स्वागत करतो. एवढं बोलून. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.